स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक या नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप वंचितनं केलाय। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ओपीडी सेवेत सहभाग न घेता कामबंद आंदोलन केलं। मात्र आपत्कालीन आणि निवडक सेवा पूर्ववत सुरू होत्या। फलटणीतील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहतुकीला नेहमीच अडसर ठरत होता। कारवाई होते मात्र सातत्यानं पुन्हा अतिक्रमण दिसतात अशी संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे। भांडूपच्या हनुमान नगर परिसरात पुन्हा एकदा बिबट्यानं हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। बाबुराव कंपाऊंड खदान परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली। स्थानिकांच्या माहितीनुसार बिबट्यानं एका कुत्र्यावर झडप घालून त्याचा फडशा फाडला। बिबट्या आणि मानव संघर्षावर वन विभागाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याबाबत नागरिक आक्रमक झाल्यानंतर वनमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली आहे। पुढील 4 ते 5 दिवसात वनमंत्री गणेश नाईक स्वतः जुन्नर परिसरात पाहणी करणार आहेत। पुण्यातील शिरूर तालुक्यातील जेरबंद करण्यात आलेला बिबट्या जागीच ठार करा असं म्हणत स्थानिक ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला। यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि वन विभागाचे अधिकारी आल्यानंतर आपण पुढे ठरवू असं आश्वासन संतप्त ग्रामस्थांनी दिलंय। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय रोहन बोंबेचा मृत्यू झाला। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी शिरूर तालुक्यातील घटनास्थळी पाहणी केली। जिल्ह्यातील सर्व बिबट्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार याबाबत संतप्त ग्रामस्थांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं होणारी 36वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 5 नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी बोपखेल गावठाण येथे सुरू होणार आहे। तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नव्हतं। काय म्हणायचंय प्रशासनाला असं म्हणत खालुंबरेचे गणेश बोत्रे यांनी स्वतः खड्ड्यांवर 20 डंपर मुरुम आणि 5 डंपर खडी क्रशर टाकत 2 जेसीबींच्या सहाय्यानं तब्बल 4 किलोमीटरचा रस्त्यावरील खड्ड्यांचा टप्पा दुरुस्त केला आहे।